आजी कुठे गेलं बालपण? प्रभादेवी. तुमचं बालपण कुठलं? अलिबाग. अलिबागला कुठे? शहाबाद. शहाबाद. कोयनाड. कोयनाड जवळ तिकडे सगळं बालपण गेलं. आणि तुमचं बालपण मुंबईतलंच हो ना? घरी कोण कोण होतं माहेरी? आई, वडील, भाऊ. आई बाबा काय करायचे? वडील रेल्वेमध्ये होते कामाला, आई घरीच होती. घरीच होती. आणि तुमचे आई बाबा? वडील पोलीस होते. बर. आणि आई घरीच असायची. घरीच असायची. आणि तुम्ही किती जण घरी? आम्ही घरी जण भाऊ 5 आणि बहिणी 2. 7 जण. 7. आणि एकटे कमावते होते वडील त्यावेळेला. वडील आम्ही कमवायचे. नंतर लहान होतो त्यावेळेला मुंबईला आले. कोण 3 जण शाळा मास्तर झाले. हा 3 जण शाळा मास्तर, आम्ही 2 जण मुंबईला होतो. पण मग अलिबागवरून मुंबईला कधी आले? कसे म्हणजे आता आपली परिस्थिती असते त्यावेळेची, त्यावेळेला पोटासाठी तर यायला लागलं. मग मुंबईत आल्यावर कुठे राहत होते? प्रभादेवीला. प्रभादेवीला. तुम्ही पण काय बोललोच नाही तरी हसताय. सिद्धिविनायक पावलेला दिसतोय प्रभादेवीचा. आजी लग्नाला 51 वर्ष झाली, तेव्हा सुद्धा एवढ्या लाजला नसाल जेवढ्या आत्ता लाजला. बरं मला सांगा कसं झालं मग बालपण? एकदम छान मजेत गेलं. शाळा कुठली तुमची? शाळा मी गावी शिकले. गावी म्हणजे कुठे? शहापूर. शहापूरला. तिथे शिकलात कितवी पर्यंत? 4थी पर्यंत. 4थी पर्यंत. नंतर परत प्रभादेवीला आला. हो. तुम्ही तुमची शाळा? माझी शहाबाद शाळा. शहाबादची. इकडे शहापूर, तिकडे शहाबाद. सगळं जुळत आलंय बघा हळूहळू. प्रभादेवी तुम्ही आलात प्रभादेवीमध्ये है ना? सगळं कसं छान चाललेलं. मग पुढे 51 वर्षापूर्वी कसं होतं वातावरण? सगळं छान होतं. खेळ वगैरे आवडायचे तेव्हा शाळेत? नाही, मी खेळायची नाही. नाही. तुम्हाला कसली आवड होती? मला कसलीच नाही. आवडच नाही. व्हेरी गुड. तुम्हाला? मी कबड्डी खेळायचो. म्हणजे हुतू, आमच्या हुतू होतो त्या टाइमला. हुतू म्हणजे आणि कबड्डी मध्ये काय फरक आहे? हो फरक काही नाही, पण आता कबड्डी बोललं जातं, त्यावेळेला हुतू बोललं जाईल. नाही म्हणजे कसं असतं त्याच्यात? कबड्डी 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 सूर होता तो हुतू. आता आहे ते कबड्डी. म्हणजे कसा तुम्ही सांगा जरा. कसं म्हणजे आता हुतू म्हणजे हुतू असंच हुतू. हा हुतू. अच्छा. आणि आता कबड्डी. हा बदल झाला इतक्या वर्षात हो ना? कशी ओळख झाली तुमची? ते शेजारीच राहायचे ना. कुठली चाळ? मी नारायण ताडीवाला चाळ. नारायण ताडीवाला चाळ. तुम्ही येऊन गेले तिथे. हो. तुमची चाळ कुठली? लादीवाडा. अच्छा, तुम्ही पण तिथेच आलात? समोर घर समोरासमोर होतं. तेव्हाच ओळख झाली. आजी तुम्ही हसताय का? मला सांगा. मग काय रडू का? नका रडू नका. मला सांगा कसं काय झालं मग? समोर असं काय नाही, जमूनच झालं. हो ना, असू दे. मी कुठे काय म्हटलं. पण समोरासमोर राहत होता हो की नाही? ओळख झालेली होती. तुमच्या मनात होतं काय हो आजोबा? माझ्या पण तुमच्या मनात होतं ना? मग आणि आम्ही आई वडिलांच्या संमतीनेच लग्न केलं. ते बरं केलं तुम्ही. पण ते कसं काय घरी कळलं कसं? ते आता सांगता येणार नाही, पण घरी सांगावंच लागलं ना. हो. करतो आम्ही लग्न हे सांगायलाच पाहिजे. अच्छा, तुम्ही आधी ठरवलं मग घरी सांगितलं? मी त्यांची मोठी नात आणि सध्या म्हणजे आजी आजोबांबद्दल सांगायचं म्हणजे खूप प्रेम करतात. अजूनही तसंच आहे आणि खूप आशीर्वाद आहेत त्यांच्या सगळ्यांच्या बरोबर. आणि म्हणजे कधी आजी आजोबांबद्दल म्हणजे असं कधी कमी पडून देत नाही आहे. जसं हवेत आजी आजोबा तसेच आहेत, तसं खूप प्रेम करतात. मी त्यांचा पुतण्या आहे. ते माझे काका काकी. मग लहान असतानाच माझी आई वारली, त्यामुळे माझा सांभाळ त्यांनीच केला पूर्ण. मी माझ्या वडिलांकडे जेवढं नव्हतं तेवढं त्यांच्याकडे असायचो. रात्री झोपतानाही त्यांच्याकडे, उठतानाही असं, सकाळी आणि आंघोळ करताना पण म्हणजे तेच घालायचे आंघोळ मला. बाकी कोणी असं एवढं जास्ती माझं केलं नाही जेवढे लाड त्यांनी माझे केले. आम्ही भावंडे एवढी वडिलांबरोबर खेळलो नसेल, पण माझा हा पुतणे चुलत भाऊ तो खूप लहानपणापासून वडिलांबरोबर खेळलाय. आम्ही म्हणायचो सुद्धा आम्हाला कधी तुम्ही पोटावर घेतलं नाही, पण त्याला पोटावर येऊन मस्त खेळून देताय तुम्ही. सगळ्यांनी इतकं कौतुक केलं हो की नाही? आजी आजोबांबद्दल भरभरून बोलतायत सगळे. कसं वाटतंय तुम्हाला? भरपूर आनंद झाला माझा. काय सांगाल? कुटुंबाबद्दल काय सांगाल? आम्ही कधी कुठच्या मुलांना का सुनेला काही काय दुखवलं नाही, कोणाला नाही दुखवलं नाही. सगळ्या हसत खेळत आम्ही संसार करत होतो आपल्या घरात. चढ उतार बरेच आले असतील ना? हो. सांगा, कारण तेव्हा तुम्ही कसं जमवलं असेल या मुलांचे इतक्या जणांचं हट्ट, या कोणीतरी कधीतरी एखादी शाळेतनं सांगितलेली वस्तू आणि मग ती जमवायची. कसं काय केलं? शाळेत जायची, घरात करायचं स्वयंपाक आणि धावत
जायची, दादर चढायची, उतरायची, सगळं काय करत होतो मी. हो ना. मुलांना कधी शिक्षा केली आहे तुम्ही? कधीच नाही आणि कधी मारलं नाही पण नाही, कधीच नाही. मुली माझ्या 4 मुली ना, 4 मुलींना मी कधीच मारलेला नाही. आणि हा मुलगा हा शाळेत होता, भवन्स कॉलेजमध्ये होता. बरं, त्याला पण कधी फटका? कधीच नाही, अजिबात नाही. नातवाला पण नाही मारत, त्यांना पण नाही. आजी रागावतात का कधी? हा, कधी कधी रागावतात. हा. व्यवहारावरून मग काय नाही, सगळं मिटून झालं. लगेच मिटून जातं. वा. बरं, आता या ठिकाणी पुढचा खेळ आहे. या खेळात आपण मनोरा रचणार आहोत. एक वीट तुम्ही, एक तुम्ही. एक आधी तुम्ही उभं केला आजी किंवा आजोबा उभं करणार, मग परत वरती एक वीट तुम्ही ठेवा, मग परत एक आजोबा एक तुम्ही, अशा पद्धतीने मनोरा रचायचा. हा, एकच मनोरा, एक तुम्ही ठेवा. तीन टप्पे झाले की एक बक्षीस मिळणार. अभिनंदन. आता अजून 2 वरती. काही हरकत नाही, काही हरकत नाही. एक बक्षीस आजींना मिळालं. आजी अभिनंदन. आता मला दोघांनीही सांगा की तुम्ही सांगा आजोबांनी स्वभावात कुठला बदल करायला पाहिजे होता, आणि आजोबा तुम्ही सांगायचं आजीनी स्वभावात कुठला बदल करायला पाहिजे होता. स्वभाव म्हणजे काय, सगळं मन मिळावंच आहे. आणि आजोबांनी भडकतात जाम. हो. हा, आता हे खरं सांगितलं हो की नाही? का आजोबा खूप राग येतो तुम्हाला? म्हणे हो, भरपूर राग येतो. नुसतं काय करायला गेलं की लगेच भडकतं माझ्यावर. का आजोबा रागावता हो एवढं? रागवतात म्हणजे काय, काम चुकलं तर रागवणारच ना. काय काम काय सांगितलेलं केलं नाही तर रागवणारच. आता मला सांगा, अशी कुठली गोष्ट आहे जी अजूनही करायची राहून गेली आहे तुमच्या दोघांच्या बाबतीत? अशी कुठचीच गोष्ट राहिलेली नाही, सगळं पूर्ण झालं. सगळं. व्हेरी गुड आजोबा, छान. आजी तुमचं काय म्हणणं आहे? आमचं पण सगळं पूर्ण झालेलं आहे. सगळं एकदम समाधानी आहात? प्रमाणे सगळं चांगलं झालंय. एकदम खुश आहात, एकदम समाधानी खुश. आहात? हा, समाधानी आहे. वा 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 वा, छान. आजोबा समाधानी आहेत, आजी समाधानी आहेत, आणि सगळं कुटुंबही. कारण या दोघांनी त्यांना भरभरून दिलेलं आहे. आणि आपण बघितलं की म्हणूनच तर यांच्यामधलं जे नातं आहे ते अतिशय घट्ट आहे. फक्त आता थोडं अंतर लांब आहे. आता त्यांना आपण या बाजूला बोलवणार आणि मग सगळ्यांचं एकत्रित एक आपण आठवण फोटो काढूया. आजोबा, हा कोल्हापुरी साज आजींच्या गळ्यातला. आधी आजी सन्मान करणार. जिन जिन जिन्यात बसले लिन्यात खंचोळी अंगात पिंजर भांगात नेसले पिसांवर साडी सोडले जुवे ओ मिनिस्टरच्या दिवशी श्रीधर पंडित जोड्याने उभे. अरे वा. आजोबा, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आजींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. आपापसात समजा चिडला तर आधी बोलायला कोण येतं? मी नाही बोलत, आधी हे बोलतात. शाळेची सर्व मुलं यांचे मित्र मला वहिनी सांगत होते, माझ्या मैत्रिणी यांना भाऊजी सांगत होते. होय, वर्गामध्ये, शाळेमध्ये, वर्गात. अरे हे बरं आहे, यांचं लहानपणीच जमलेलं. लहानपणीच मी अभ्यास केला, मी पास झालो त्यावरती, हे नापास झाले.